बघा आता पंढरपूर रोडला आता नुकतंच एक अपघात झाला काय. आणि अहो खूपच दुर्दैवी म्हणजे नाही का घटना आहे. आणि त्या घटनेबद्दल आपण स्टोरीमध्ये तुम्हाला मी ती घटना कशी घडली ती सांगणार आहे. आणि नेमकं काय कारण होतं म्हणजे तो ऍक्सिडेंट होण्याचा. आणि एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती जिवंत त्यांना पाण्यात समाधी भेटली. आणि म्हणजे दुःखद घटना तर खूपच आहे. आणि त्यात जास्तीत जास्त दुःख म्हणजे कसं, त्यात एक छोटं 6 महिन्याचं बाळ आणि एक 8 नाही 4 वर्षाचा एक मुलगा, हे पण बिचारे नाही का त्यात त्यांचं पण दुर्दैवी हे झालेलं आहे, बुडलेले आहेत ते. सो घटना तर खूप दुःखद आहे. आणि एकाच घरातील 8 जण बघा, म्हणजे काय त्यांच्या परिवारावर त्यांच्यावर म्हणजे केवढं मोठं दुःख आलेलं आहे. त्यातनं खरं त्यांना बाहेर पडण्याची शक्ती भेटली पाहिजे. आता बघा काय काय झालं. पंढरपूर वरनं पिकअप चालली होती माळशिरस नाही का. हे सगळे लोक आहेत ना, म्हणजे ही घटना आहे ती तांदुळवाडी येथे विषय झालेली आहे. ही सर्व लोक सातारावरून पंढरपूरला जात होते त्यांच्या गावाला. आणि पिकअपचं नाव होतं MH13006335 ही MH पिकअप तांदुळवाडी इथे नाही का या दिशेने जात होती. आणि आता ही घटना कशी घडली सांगते तुम्हाला. नेमकं म्हणजे हे कुठं पाण्यात कसे पडले. हे काय झालं, ते 6 महिन्याचं बाळ आजारी होतं. मग त्याच्यासाठी त्यांनी नवस केलता. आणि ते नवस फेडायला त्यांनी एक मिनिट म्हसवड इथे गेलते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला 14 जूनला. आणि यातले आता बघा म्हणजे 8 जण बुडाले, 6 जण वाचलेले आहेत. सर्वजण अगदी आनंदित होते. सर्व आपलं नाही का, सर्वजण देवाला गेले, सर्व झालं, देवदर्शन झालं, सगळं मस्तपैकी फिरणं झालं त्यांचं सगळं. म्हणजे फॅमिली एकत्र मस्त एन्जॉय करत चालली होते. खरं मला तर काय वाटतं, ह्या पिकअप मध्ये जास्त लोक पण एवढा बॅलन्स बहुतेक बिघडला असेल पिकअपवाल्याचा. खूप लोक पण पिकअप मध्ये त्याला नाही का बसल्यामुळं बॅलन्स वगैरे बिघडण्याची शक्यता असू शकते. आणि आमोशा पण होती. आणि अमावस्येच्या अशा घटना घडतातच ऍक्सिडेंट वगैरे, म्हणून अमावस्या पौर्णिमा बघूनच बाहेर निघायचं कधी पण. आणि अमावस्याला अशा घटना का होतात का कळत नाही बाबा. ही एक आता श्रद्धा अंधश्रद्धाचा विषय ना आहे. पण पाण्यामध्येच खूप अमावस्या दिवशी पाणी खूप म्हणजे असं मी लहानपणीपासून ऐकते, पाण्याकडे खूप अट्रॅक्ट असं म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे होते. जाऊ द्या, ही त्याच्याशी काही संबंध नाही. पण असं मला तर वाटतं अमावस्याच्या दिवशी जायलाच नव्हतं पाहिजे. आता बघा झालं काय, हे चालले तांदुळवाडी ते अपघात झाला. ही तांदुळवाडी होता ना, जो रस्ता होता त्या रस्त्याच्या कडेलाच साईडला विहीर होती. विहीर मोठी खूप विहीर होती. त्याला काही कठडा वगैरे नव्हत्या. आणि कठडा वगैरे नव्हता. आणि काय झालं, तर ही पिकअप जवळजवळ तांदुळवाडी पर्यंत आलती. आणि रस्त्याला चिटकून आहे. आणि त्या रस्त्याला येताना ड्रायव्हरचं काय झालं, पिकअपवरचं कंट्रोल सुटलं होतं. म्हणजे तो असा असा करायला लागला होता. म्हणजे त्याच्याकडनं व्यवस्थित त्याला म्हणजे आता तिथं जर विहीर नसती तर ते वाचले असते. पण विहीर आहे हे असं लक्षातच आलं नाही ड्रायव्हरच्या पण. आणि त्याच्यावर कंट्रोल झाली, ओव्हर कंट्रोल झाली गाडी त्याच्याकडनं. आणि ती गाडी डायरेक्ट जाऊन त्या विहिरीत बुडाली. आणि जो विहिरीला जो ते आपल्याला हे लावलेलं असतं ना, काय म्हणतात तो त्याला, कवर वगैरे म्हणजे झाकण्यासाठी लावलेलं असतं ते. तर ते काय झालं, पलटी झाल्यामुळं त्यात ते लोक अडकले आतमध्ये. त्यांना बाहेरच येता आलं नाही. आणि थोडेफार बाहेर आले 5-6 म्हणजे 2-3 बायका, 2 पुरुष आणि 2 लहान मुलं. लहान मुलं 2 आधी दिसली पोहताना. आणि ह्यांचा आरडाओरडा वगैरे चालू झाला गाडी पडल्यानंतर. बाकीचे तर आता अडकून बसले त्या ह्याला आपल्या त्या कवरला, गाडीचे ते जे झाकलेलं वगैरे असतं ते पोतं वगैरे, पोत्या टाईप असतं की ते त्यात अडकले ते. आणि मग यांच्या मागूनच एक इरफान नावाचा माणूस 2 व्हीलरवर येत होता. आणि त्याच्या लक्षात आलं की ही गाडी ओव्हर कंट्रोल झाली आणि विहिरीत जाऊन पडली. त्याच्या समोरचा ऍक्सिडेंट झाला. मग ह्या इरफाननी काय केलं,
क्षणाचाही विचार नाही केला. आणि इरफान मुजावर नावाचा व्यक्ती आहे, ह्यानं काय कशाचाच विचार केला नाही. कारण एक दोन लहान मुलं त्याला तरंगताना आरडाओरडा जीवांच्या रडत होती ती. त्याला मुलांचे वाईट वाटलं, एवढी लहान मुलं पाण्यात बघून त्याने लगेच उडी मारली आणि त्या दोन मुलांना बाहेर काढलं, त्यांचं पाणी वगैरे काढलं. आजूबाजूला लोक गोळा झालती. मग लगेच तलाठी, गावातलं ते अग्निशामक दल, सगळं पोलीस, सगळ्यांना फोन केले, पटापटा बोलवलं. आणि तरी सगळ्यांनी प्रयत्न केला, पण ते तुम्हाला म्हटलं ती पिकअप खाली गेलती आणि खूप विहीर खोल होती तळात. आणि झालं काय, ते अडकून बसले त्या वरच्या शिया कव्हर मुळे गाडीच्या. जो पिकअपचा जो असं झाकायचा असतं ऊन वगैरे येऊ नये म्हणून, ते झाकलेलं होतं, बांधलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ते अडकून बसले, त्यातनं त्यांना बाहेरच येता येईल. आणि पाण्यात आता तुम्हाला काय कळतंय सांगा, पोहायला जरी आलं तरी माणसं वाचली असती किंवा त्यांनी पण वाचवलं असतं, पण ते दुर्दैव की त्यांचं ते अडकून बसल्यामुळं जास्त लोक, पहिल्यांदा तर 14 लोक होते सर. पहिल्यांदा तर असं वाटलं की 14च्या 14 गेलेत. पण नंतर म्हणजे न्यूजवाल्यांनी आधी अशी माहिती दिली, पण त्यातल्या 6 जणांना वाचवण्याला मदत आली. तर इरफान नावाच्या एक व्यक्तीमुळं 6 जणांचे प्राण वाचले. आता हा अपघाताचं म्हणजे नेमकं काय कारण आहे, तिथं विहीर कशी काय, हा रस्ते आधी ही विहीर म्हणजे तिथं रस्ता नव्हता आणि रस्त्यावाल्यांची चूक आहे असं विहिरीच्या मालकाचं म्हणणं आहे. की आम्ही तिकडं वरती तक्रार केली की ह्या विहिरीला कठडे बसवून द्या किंवा नाही का, रस्त्याचं म्हणजे त्यांनी रस्ता बाजूला घ्या, करू नका इथं, असं त्यांनी तक्रार वगैरे केली. पण सरकारकडे पण त्यांनी म्हणजे पत्र व्यवहार वगैरे चालू होता, पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, असं त्या आता विहिरीच्या मालकाचं म्हणणं आहे. आणि ह्याच्या आधी पण एक अपघात झाला, पण तो एकटाच होता, त्याच्या ड्रायव्हर होता, त्याच्यामुळे तो वाचला. आता ही नाही का, आता सध्या अशा खूप घटना घडत आहेत बाबा. अशा विहिरी असतील तर मला तर वाटतं लोकांनी स्वतःहून खर्च करून नाही का बुजून घ्यावे त्या मालकानीच, कारण मालकावरच गुन्हा दाखल होतोय. आता ही परत काय झालं की ज्यांच्या विहिरी त्यांच्यावरच असे गुन्हे, आणि उगाच लोकांचे जीव जातात ना. काय होतंय, रात्री अपरात्री असतं, विहीर नाही का चिटकूनच रोडला कठडे नसल्यामुळे अगदी जमिनीच्या अशा लेवलला असल्यावर काय कळतंय माणसाला सांगा, चुकून इकडं तिकडं जरा अंदाज चुकला गाडीचा की पाण्यातच की. हा, तर अशा प्रकारे 8 लोकांना जलसमाधी मिळाली, 6 जण वाचले. आता काय देवाला गेलते बिचारी. त्या लहान मुलं, त्यांचा एक 6 महिन्याचा म्हणजे त्यातला होता मुलगा, त्याचं त्यांना हे करायचं होतं, नवस बोललेला होता त्यांना नीट व्हावं म्हणून, तो नवस पूर्ण वगैरे केला, सगळं केलं आणि हे असं झालं. तर नाही का, त्या 2 मुलांची नावं पण होती काही तर वाचवलेल्या. ते मुलांची नावं काही सापडलं नाहीत, पण वाचली. दोन मुलं नाही, 2 मुलं गेली त्यातली, एक तर 6 महिन्याचं आणि एक 4 महिन्याचं. काय नीती अशा क्रूर खेळ खेळती ना की नाही का, त्याला काय निष्पाप मुलांचा तर काहीच दोष नव्हता, पण काय करणार, त्या अशा विहिरी वगैरे मुळे असे हे होतात. म्हणून लोकांनी स्वतःहून, त्या मालकाने पण काही गरज होती का सरकारवर अवलंबून राहायची, आपण कठडे लावून घ्यायचे ना, असा किती खर्च आला असता. हम्म. आणि जरा असं नाही का, जास्त लोक घेऊन वाहनं पण नाहीत गेलं पाहिजे. याच्या आधी पण एक ऍक्सिडेंट झालता बघा, गुजरात वरनं पिकअपचाच झालता. ते पण अशीच गच्च भरली होती, गुजरात वरनं येत होती, नवीन नवरी आणि मामा आणि तिचा काका, दोघं तिघ गेले होते. ही पण घटना आता मी सांगितली होती वाटतं. तर चला, काळजी घ्या आपली आपली, आणि सहसा नाही का शक्यतो जरा सेफलीच प्रवास करा.